भद्रकाली मंदिरातील सिंहाची मौल्यवान मूर्ती चोरीचा अवघ्या तासात छडा, 2 आरोपी जेरबंद. नाशिक शहरातील ग्रामदैवत श्री भद्रकाली देवी मंदिरातील मौल्यवान पवित्र सिंहाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अवघ्या एका तासात या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणात 2 संशयित आरोपींना जेरबंद करून चोरीला गेलेली मूर्ती हस्तगत करण्यात आली. भद्रकाली देवी मंदिरातील सिंहाची मूर्ती चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आणि अंमलदार यांनी तातडीने तपास केला. आरोपींचा तसेच चोरीला गेलेल्या मूर्तीचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत 2 इसम पाथर्डी फाटा ते अंबडगाव रोड परिसरात चोरीची मूर्ती विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून मच्छिंद्र राजू पवार वय 38 वर्ष, राहणार बिल्डिंग नंबर 15, रूम नंबर 15, घरकुल वसाहत चुंचाडे अंबड नाशिक, आणि राजू अब्बास बागवान वय 26 वर्ष, राहणार दूध बाजार नाका भद्रकाली नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 344/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305(3), 331(3) आणि 331(8) व घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आलाय. भद्रकाली देवी मंदिर ट्रस्टने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 मधील अधिकारी व अंमलदारांचे आभार मानून अभिनंदन केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे, संजय सानप, पोलीस अंमलदार प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखडे, संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने केली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.